नमस्कार. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. नक्की ऐका, आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या कादंबरीतली सर्व पात्र घटना काल्पनिक आहे. याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा. श्रोते हो, गेल्या भागात आपण ऐकलं, पद्मिनीला दिवस गेले, पण धोंडानं तिला माहेरी जाऊ दिलं नाही. गुरबा पखाले आला तरी त्यानं तिला सांगितलं की माहेरी धाडणार नाही, इथंच बाळंतपण करल. पद्मिनीच्या आईला घरी आणून ठेवलं. बाळंतपणासाठी घर सारवून निर्मळ केलं, कापडं धुतली, दळून भरडून नातवाला दुपटी शिवून सगळी तयारी केली. गावातले काही लोक कौतुक करायचे, काही लोक नावं ठेवायचे. आवडाला तिनं बोर्डिंगच्या शाळेत घातलं. आवडाला शिकून पोलीस करावं असं तिला वाटायचं. पोलिसांचा रुबाब तिला भावला होता. आवडा बोर्डिंगीत शिकत होती. ती पोलीस भरतीला सोलापुरात गेली. तिथं दंगल झाली आणि दंगल होऊन ती चुकीच्या रेल्वेत बसून दुसऱ्याच राज्यात गेली. तिथली भाषा तिला समजायची नाही. मद्रासच्या अनाथ महिला आश्रमामध्ये तिला रेल्वेच्या टीसीनं दाखल केलं. ती पण खूप काळजीत पडली. रतन गावाकडे गेली असेल का, आपल्या आईचं, भावाचं, वहिनीचं काय झालं असेल, या सगळ्या विचारात ती मोठमोठ्यानं रडू लागली. तिथल्या महिलांची भाषा तिला समजत नव्हती. त्यातल्या एका महिलेनं इंग्रजीतून बोलायला सुरुवात केली, पण आवडाला इंग्रजीही कळत नव्हतं. मग आवडाचं चित्र रेखाटलं गेलं आणि त्यातून ती लक्षात आली की ती महाराष्ट्रातली आहे. आणि त्यानंतर तिला पुण्याच्या आश्रमात आणण्यात आलं. 15 दिवस उलटून गेले होते, पण आवडा आली नाही म्हणून धोंडानं अन्नपाणी सोडलं होतं. पोस्टमन टपाल घेऊन आला. आवडा पोलीस झाल्याचं समजलं. भर दुपारच्या उन्हात अर्ध्या चड्डीतला पोलीसही काठी आपटीत आला. चड्डीतल्या खिशातलं आवडाचं चित्र त्यानं दाखवलं आणि सुमाबाई ओरडली, अवा आता ह्या आपल्याच आवडा आहेत. पोलिसाची खात्री झाली की आवडा याच घरची आहे. त्यांनी पोलीस पाटलाचं पत्र सही शिक्क्यासहित पुण्याच्या आश्रमाला द्यायचं सांगितलं आणि तिला घेऊन यायचं सांगितलं. आता आवडा पोलीस होणार होती, पण धोंडाला वेगळी चिंता सतावत होती. आणि मग आता आवडाचं लग्न लावून द्यायचं हाच विचार ती करत होती. 15 दिवसात आवडाच्या नादात तिनं सोनाकडं पाहिलं नव्हतं. सोना रडायला लागल्यावर ती चटकन झोपेतून उठली आणि पद्मिनी उठायच्या तिनं सोनाला आपल्या मांडीवर घेऊन गाऊ लागली. आता पुढे. श्रोते हो, गेल्या भागात आपण ऐकलं, पद्मिनीला दिवस गेले, पण धोंडानं तिला माहेरी जाऊ दिलं नाही. गुरबा पखाले आला तरी त्यानं तिला सांगितलं की माहेरी धाडणार नाही, इथंच बाळंतपण करल. पद्मिनीच्या आईला घरी आणून ठेवलं. बाळंतपणासाठी घर सारवून निर्मळ केलं, कापडं धुतली, दळून भरडून नातवाला दुपटी शिवून सगळी तयारी केली. गावातले काही लोक कौतुक करायचे, काही लोक नावं ठेवायचे. आवडाला तिनं बोर्डिंगच्या शाळेत घातलं. आवडाला शिकून पोलीस करावं असं तिला वाटायचं. पोलिसांचा रुबाब तिला भावला होता. आवडा बोर्डिंगीत शिकत होती. ती पोलीस भरतीला सोलापुरात गेली. तिथं दंगल झाली आणि दंगल होऊन ती चुकीच्या रेल्वेत बसून दुसऱ्याच राज्यात गेली. तिथली भाषा तिला समजायची नाही. मद्रासच्या अनाथ महिला आश्रमामध्ये तिला रेल्वेच्या टीसीनं दाखल केलं. ती पण खूप काळजीत पडली. रतन गावाकडे गेली असेल का, आपल्या आईचं, भावाचं, वहिनीचं काय झालं असेल, या सगळ्या विचारात ती मोठमोठ्यानं रडू लागली. तिथल्या महिलांची भाषा तिला समजत नव्हती. त्यातल्या एका महिलेनं इंग्रजीतून बोलायला सुरुवात केली, पण आवडाला इंग्रजीही कळत नव्हतं. मग आवडाचं चित्र रेखाटलं गेलं आणि त्यातून ती लक्षात आली की ती महाराष्ट्रातली आहे. आणि त्यानंतर तिला पुण्याच्या आश्रमात आणण्यात आलं. 15 दिवस उलटून गेले होते, पण आवडा आली नाही म्हणून धोंडानं अन्नपाणी सोडलं होतं. पोस्टमन टपाल घेऊन आला. आवडा पोलीस झाल्याचं समजलं. भर दुपारच्या उन्हात अर्ध्या चड्डीतला पोलीसही काठी आपटीत आला. चड्डीतल्या खिशातलं आवडाचं चित्र त्यानं दाखवलं आणि सुमाबाई ओरडली, अवा आता ह्या आपल्याच आवडा आहेत. पोलिसाची खात्री झाली की आवडा याच घरची आहे. त्यांनी पोलीस पाटलाचं पत्र सही शिक्क्यासहित पुण्याच्या आश्रमाला द्यायचं सांगितलं आणि तिला घेऊन यायचं सांगितलं. आता आवडा पोलीस होणार होती, पण धोंडाला वेगळी चिंता सतावत होती. आणि मग आता आवडाचं लग्न लावून द्यायचं हाच विचार ती करत होती. 15 दिवसात आवडाच्या नादात तिनं सोनाकडं पाहिलं नव्हतं. सोना रडायला लागल्यावर ती चटकन झोपेतून उठली
आणि पद्मिनी उठायच्या तिनं सोनाला आपल्या मांडीवर घेऊन गाऊ लागली. आता पुढे. गावच्या पाटलाचं पत्र आणि रेशनिंग कुपन घेऊन दुसऱ्या दिवशी सुमा आणि पांडुरंग इचारीत बार्शीहून कुर्डुवाडीला आणि कुर्डुवाडीहून पुण्याला जाणाऱ्या आगीनगाडीत बसली. दोघांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याच्या स्टेशनावरच चुळा भरल्या. कालची आणलेली दशमी बसून खाल्ली. एक कप चहा पिऊन दोघं स्टेशनपासनं कर्वेनगर पातोर पायी पायी चालत निघाली. पांडुरंगचं पाय दुखू लागलं. तो म्हणाला, वहिनी, टांग्यानं जाऊ की? माझं पाय लय दुखत्यात. तेव्हा सुमा म्हणाली, नाही नाना, टांग्याला पैसे देण्यापरास आपण जाऊ की हळूहळू. सुमा आणि पांडुरंग दीर भावजाईचं नातं होतं, तरी सुमाला पांडुरंग आपल्या लेकावाणी वाटायचा. तिची थोरली लेक साखरहून वयानं लहान असलेल्या पांडुरंगचा सुमा दीर म्हणून मान राखायची. एकदाची दीर भावजाई महिला आश्रमाजवळ पोहोचली. भल्या मोठ्या फाटकाजवळ दरदरीत मिशावाला उंचापुरा माणूस हातात काठी घेऊन उभा होता. त्याला बघून दोघंही दचकली, पण सुमानं धाडस करून आपल्या पिशवीतला कागद काढून त्याला दाखवला. कागद उलटा सुलटा करून बघत त्यानं आपल्या जाड भिंगाचा चष्मा नीट लावीत सुमाकडं कसनुसं बघितलं आणि म्हणाला, बसा बाकड्यावर, अजून हापीस उघडायला येळ हाय. तेव्हा दोघंही दीर भावजई धरून आणल्यावानी बाकड्यावर बसली. थोड्या वेळात पांढऱ्या शुभ्र नायलन साडीचा पदर आवरीत आश्रमाची मेन साहेबीन टांग्यातून उतरली. तरातरा चालत फाटकाकडे गेली. वॉचमननं उठून लगबगीनं सॅल्यूट केला. तिला आपल्या हळू आवाजात सुमा आणि पांडुरंगबद्दल सांगितलं. बाई आत गेल्या आणि इकडं तिकडं करून आपल्या खुर्चीवर येऊन बसल्या. जोरात बेल वाजवली आणि वॉचमननं सुमाला आत पाठवलं. महिलांची संस्था आहे, पुरुषांना आत परवानगी नाही, म्हणून पांडुरंग बाहेरच वाट बघत बाकड्यावर बसला. सुमाच्या हातातले कागद बघून तिनं आवडाला बोलवलं. आवडा आपले विस्कटलेले केस नीट करीत धावत आली आणि वहिनी असं म्हणून सुमाच्या गळ्यात पडून हंबरडा फोडला. सुमाला आपले अश्रू आवरता आले नाहीत. तिनं आवडाचे विस्कटलेले केस आपल्या हातानं नीट केले. तोंडावरून हात फिरवला आणि म्हणाली, आवडाबाई, तुम्ही गावासला नसताव तर कसली आफत होती आमच्यावर. चला आता, समधी तुमची वाट बघत्यात गावाकडं. सुमाचा अंगठा आणि आवडाची सही घेऊन तिला अंगावरच्या कापडानिशी आश्रमातून बाहेर काढलं. आवडाला आश्रमात घालवलेल्या काही दिवसांच्या आठवणीनं तिच्या अंगावर काटा आला. तिनं आश्रमाकडं मागे वळून पाहण्याचं धाडस केलं नाही. सुमाच्या हाताला धरून आवडा बाहेर पडली. सुमाजवळची पिशवी आपल्या हातात घेतली आणि ती तिच्याही पुढं तरातरा चालू लागली. थेट जाऊन बाकड्यावर बसलेल्या भावाच्या गळ्यात पडली. भाऊ, माझं काय खरं नव्हतं र. म्या लई लांब जाऊन आले, तिकडं आपलं कोणी बी दिसत नव्हतं. असं म्हणत भावाच्या पायाला हात लावला. आपलं डोळं धोत्राच्या सोग्यानं पुसीत पांडुरंग म्हणाला, तो लई ग्वार लावला होता. आवडा म्हणाली, चला आता निघू स्टेशनाकडं. गाडी कोणची हाय कुणास ठावं. आवडा हातातली पिशवी घेऊन पांडुरंग पुढं आणि आवडाच्या हाताला धरून सुमा मागून चालू लागली. पांडुरंगला सुमा म्हणाली, नाना, आता आपण टांग्यानं जाऊ. आपल्याला बिगीनं स्टेशनाकडं पोहोचायचं हाय. मिळल त्या गाडीनं जाऊ कुर्डुवाडी पातूर. असं म्हणून तिनं पोंपोंग वाजवत चाललेल्या टांग्याला हात केला. स्टेशनला जायचंय, 2 रुपये वात्याल, 2 रुपये. असं म्हणत बाबानं टांग्याचा दोर आवळून धरला. तसा ख्याख्या करीत घोडा जाग्यावर थांबला. तिघं दाटीवाटीनं टांग्यात बसली. स्टेशनजवळ ससून दवाखान्याजवळ टांगा थांबला. पिशवीतल्या चिरगुडात बांधलेलं पैसं काढायला सुमानं हात घातला तसा तिचा जीव घाबरला. आता व नाना, पैशाची गाठ कुठं आहे? म्या तर काल चहावाल्याला पैसे दिलं, तवा पुन्हा बांधून पिशीत टाकलं होत. ह्यो बघा, ह्यात उपरनं माझं लुगडं आणि तुमची कापडं आहे ती. जमलं तर आंघोळ करू, नाहीतर बदलून घेऊ म्हणून आणलेली. ह्यात सारच आहे,
फकस्त पैशाची चिंदोरी नाही. टांगेवाला पैशासाठी गडबड करू लागला. त्याला दुसरं पॅसेंजर बसवून जायचं होतं. सुमानं समधी पिशवी पालथी केली. तिला काहीच घावलं नाही. पैसे घावत नाही असं बघून टांगेवाला शिव्या देऊ लागला. अहो बाई, बसायच्या देकळत नव्हतं का तुला? आता काय धुंडाळा घेती? तुम्ही गावावरची लोक असंच फसगत करताव. असं म्हणत तो रागानं निघून गेला. टांगेवाला गेला असला तरी गावाकडे जायला पैसे नव्हते. कालच पैशाची चिंदोरी कोणीतरी मारली असावी किंवा कुठंतरी पडली असावी. सुमाला आता घाम सुटला होता. पांडुरंगची आवडाची सारी जबाबदारी धोंडानं तिच्यावर दिली होती. तिच्याकडनं धोंडानं बजावून दिलेलं 25 रुपये कुठं पडलं त्याचा पत्ता नव्हता. कालपासनं तिनं काटकसर करून ते वाचिवलं होतं. आता तिला रडू कोसळलं. तीही रडकुंडी तोंड करून स्टेशनच्या रस्त्याला उभी होती. गावी जाण्यासाठी एक पै नव्हती त्यांच्याजवळ. आणि विना तिकीट जाण्यानं काय आफत येते ती मागं जेजुरीला जाताना अनुभवलं होतं. आता काय करायचं ह्या विवंचनेत असताना पांडुरंगला आठवलं आपली एक मावशी गणेश पेठेत राहते. तिच्याकडे भरपूर पैसे असतात. ती एकदा गावी आली होती पांडुरंगच्या लग्नाला. तेव्हा नवी नवी लुगडी, सोनं नाणं सगळ्या भराडात तीच श्रीमंत वाटत होती. तिनं सांगितलं होतं, कवा पुण्याला आलाव तर गणेश पेठात या. नाना म्हणाला, अल्पना सिनेमाच्या थिएटराजवळ, तेव्हा आपण इचारीत जाऊ. रस्त्यावर टांग्याची वाट बघत उभ्या एका वयस्कर माणसाला विचारलं, गणेश पेठ कुठं आहे हो? त्यानं आपल्या अर्धवट मराठीत सांगितलं, पास ही है, भवानी पेठ से आगे जाओ, 15 मिनट का रास्ता है, अगर चलकर भी जाओ तो वो अभी नजदीक है. सुमाचा जीव भांड्यात पडला. बरं झालं ऐनवेळी नानाला आठवलं. आपण आत्ता त्यांच्या मावशीकडनं तात्पुरते पैसे घेऊ आणि गावाला गेलं की काय बी करून तिचं पैसे माघारी देऊ. या विचारात तिघं एकमेकाच्या मागून चालू लागली. अल्पना टाकीवर सिनेमाचा बोर्ड झळकत होता. संगम. आवडाना बोर्ड वाचून सांगितलं, हे बघ भाऊ, इथंच टाकी हाय. आपण कुणाला तरी विचारू हवई कुठं राहते म्हणून. हवई मावशी स्वतःचा नवरा सोडून पुण्याला पळून आली होती आणि कोणता तरी कमी कामात जास्त पैसा मिळवायचा धंदा करीत होती. टाकीच्या चौकात बसलेल्या टार्गट पोराला घाबरत घाबरत पांडुरंगने विचारलं, इथं हवई मावशी कुठं राहते हो? हवई नाव तिथं प्रसिद्ध होतं. गल्लीतल्या लहान थोरांना ती माहिती होती. जवळपासचे सारे काळे धंदे करणारे तिला ओळखीत होते. हवईचं नाव ऐकताच त्या टार्गट पोरानं आपल्या लांबलचक झिपऱ्याची हिप्पी उडवली आणि म्हणाला, तुमको क्या काम है उसके पास? आमची मावशी आहे ती. त्या पोरानं ह्या दोघींकडं कसनुशा नजऱ्यानं वर खाली बघितलं आणि म्हणाला, चलो मैं दिखाता. गणेश पेठेत आतल्या म्हशीच्या गोठ्यात एका लहानशा घरात हवई मावशी दारू पिऊन तर्र होऊन पडली होती. पलंगाच्या खाली दारूची बाटली, भाजलेल्या कोंबडीच्या मटणाचे तुकडे आणि बिडीची थोटकं पडली होती. उघडलेले दार पुन्हा बंद करून सुमा नानाला म्हणजे पांडुरंगला म्हणाली, नाना, आपला पत्ता चुकला की काय? आता काय विचारू? शेजारी पाजारी म्हणीत फुटाने चणं ऐकणाऱ्या एका डोळ्यात आंधळ्या माणसाला सुमानं आपला पदर नीट करीत विचारलं, इथं हवई राहत्यात का हो? हवई पडली असल खोलीत डोसून. ती दिवसा शुद्धीवर नसती, रातच्याला जागी राहती. तुम्ही कोणतीच? आम्ही पाहुणं हवं, गावाकडनं आलाव. पैशाची चिंदोरी गमावली आहे, म्हणलं यांच्याकडूनच घेऊन जावं. तुम्हाला थांबावं लागल आज. आता तिला काही बी कळत नाही. आता ती तिन्ही सांजाला नाशा उतरल्यावर उठल, आंघोळ पांघोळ करून धंद्याला बसती. आवडानं मध्येच विचारलं, काय धंदा करते मावशी आमची? मावशी नशाच्या गोळ्या गांजाची मदत विकतीये. रातच्याला लाईन असते तिच्याकडं. ती आपूपासनं केलेलं चिलिमीचं औषध विकतीये. आवडाची जिज्ञासा वाढली. पोलीस भरती होऊ इच्छिणारी आवडा म्हणाली, अहो त्याच्यावर बंदी हाय, तिला पोलीस काय करीत नाही? पोलीस
इथलं सारं पोलीस तिला सामील आहे ती. पोलीस हप्ते बी न्यात्यात आणि औषध बी पोहोचवत्यात. आवडाला वाटलेलं नवल तिच्या चेहऱ्यावरनं लपलं नाही. तो पुढं सांगू लागला की ही रातभर जागतीये, मुठीनं पैका कमावतीये आणि दिवस उगावला की अशी जनावरावानी पडतीये. तिनं ठेवलेला गडी सारं पैसे घेऊन जातो. सकाळी तिला दारूची बाटली आणि सागोती आणून दिली की झालं त्याचं काम. हवईची एक एक कथा ऐकून सुमाला कधी तिथून निघावं असं झालं. पण काय करणार, अंधार पडाया अजून 2-3 तास बाकी असत्याल. पण आज रात्री आपल्याला इथंच राहावं लागल. अंतरणी ताठी आवडा घेऊन इथं राहणं चुकीचं आहे असं सुमाला वाटलं. पांडुरंग हवईजवळ जाऊन, मावशे मावशे, मी पांडुरंग, धोंडाचा पोरगा, असं म्हणून तिच्या कानात ओरडू लागला. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. संपादन प्रसाद पवार. नक्की ऐका. आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.